हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 2. सद्गुरु स्तवन. ओवी क्रमांक 13. एकपण नसे सुसास, म्हणूनी गुरुशिष्याचे करुनी मिस. पाहणेची आपली वास, पाहतची असे. अर्थात जणू सद्गुरूला आपल्याच परिपूर्णतेचे एकलेपण नको होते, म्हणून तो शिष्यालाही स्वतःप्रमाणेच परिपूर्ण करतो. इतका की जणू काही आता तो शिष्यरूपी आरशात स्वतःलाच पाहत आहे. सद्गुरूचा महिमा फार उच्च महान आहे. येथे भौतिक गुरूंची तुलना करू नये. ध्यानात घ्यावे की येथे माऊली सद्गुरूबद्दल सांगत आहेत. भौतिक गुरु त्याच्याकडील सर्व विद्या शिष्याला देईलच असे नाही. किंबहुना गुरु, उस्ताद, वस्ताद एखादा डाव मुद्दाम राखून ठेवतात. भविष्यात शिष्याने गुरुला आव्हान दिले तर त्याला नामोहरम करण्यासाठी ही भौतिक पद्धत आहे. यामुळे दर पिढी कमी कमी ज्ञान घेते, ज्ञान अर्धवट शिल्लक राहते आणि एक दिवस ज्ञान रसातळाला जाते. आपल्याला याच्या झळांचे चांगले चटके बसले आहेत. उदाहरणार्थ, हजारो वर्षांपूर्वी आपल्याकडे विमान तयार करण्याची विद्या होती. त्याचे आराखडे संस्कृतमध्ये उपलब्ध आहेत. तथापि हातचे राखून ठेवण्यामुळे आधुनिकीकरणात आपण जगाच्या मागे पडलो. अशा अनेक गोष्टी आहेत, परंतु जातीयवाद इतका उफाळलेला आहे की चांगले हितावहही फेकून दिले जात आहे. बाहेरच्या देशामधून येथे लोक येतात, आपल्या संस्कृत ग्रंथांचा अभ्यास करतात. हे असे का करतात याचा विचार आपण करत नाही. मी असे ऐकले आहे की योगासने शिकवायला परदेशामधून लोक भारतात येतात आणि भारतीय त्यांच्या वर्गाला गर्दी करतात. याचे दुसरे अत्यंत महत्त्वाचे कारण म्हणजे आम्हाला पी हळद आणि हो गोरी असे हवे आहे. मेहनत घ्यायला नको आहे. 1 महिन्यात योगासने शिकवायचे मास्तर तयार करून त्यांना त्याप्रमाणे प्रशस्तीपत्रक दिले जाते. 1 महिन्यात शिक्षक कसा तयार होईल याचा विचार कोणी करत नाहीत. सगळीकडे बाजार भरलेला आहे. बेगडीपणाने कळस गाठला आहे. जो उठतो तो जाहिरातबाजी करून योगगुरू आणि आध्यात्मिक गुरु म्हणून मिरवू लागला आहे. सरकार आणि आणखी कोणी काही करू पाहिल तर मोर्चे आहेतच. यामुळे ज्ञानी सत्यगुरू मौन झाले आहेत. या माऊलींच्या ओवींमधून डोक्यात काही प्रकाश पाडून घ्यायचा असल्यास घ्यावा पाडून. तथापि अध्यात्मात असे करत नाहीत. आध्यात्मिक गुरु शिष्याला सर्व विद्या प्रदान करतो. हातचे काहीही राखून ठेवत नाही. शिष्य गुरुपेक्षा सवाई झाला तर गुरुला सर्वात जास्त आनंद होतो. असा गुरु सद्गुरू असतो. सत्य पाहता यात त्याचाच गौरव असतो. याचबरोबर सत्शिष्य कधीही गुरुपुढे मिजास मिरवत नाही. शेवटपर्यंत तो गुरुचा मान राखून असतो. आपण उच्च शिक्षण घेतले तरी प्राथमिक शाळेतील आपल्या मास्तरांचा मान ठेवतो. कधी भेटले तर त्यांच्या पाया पडतो. माऊली सांगतात की सद्गुरू असे का करतो तर त्याला जे येते ते त्याला एकट्यालाच येत असेल तर या एकटेपणाचा त्याला कंटाळा येतो. त्याच्या तोडीस तोड किंबहुना सरस कोणी समोर असेल तर त्याला त्यात आनंद होतो. आपली विद्या परिपूर्णपणे पुढील पिढीपर्यंत जतन केली गेली पाहिजे. संशोधन करून त्यात वृद्धी झाली पाहिजे. त्यासाठी उपलब्ध विद्येचा पाया पक्का असला पाहिजे, असा त्यात शुद्ध हेतू असतो. एरवी प्रगती होत नाही. अहो, खेळातसुद्धा खेळ खेळायला तेव्हाच मौज येते जेव्हा आपल्या तोडीस तोड प्रतिस्पर्धी समोर असतो. एरवी खेळाची मजा घेता येत नाही. कमजोर प्रतिस्पर्ध्याला हरवण्यात गंमत नाही. त्यात खेळाचा आनंद नाही. श्रीकृष्ण, अर्जुन आणि भीमाने जेव्हा द्वंद्वयुद्धाचे आव्हान दिले
तेव्हा जरासंधाने भीमाला निवडले. माऊली सांगतात की सद्गुरू आपल्या शिष्याला त्याच्याकडील विद्या इतकी प्रदान करतो की त्याचा शिष्य त्याच्या इतकाच जणू काही दुसरा सद्गुरूच तयार झालेला आहे असे वाटले पाहिजे. म्हणून माऊलींनी ओवीत आरशाचे उदाहरण दिले आहे. आरसा आपली हुबेहूब प्रतिमा दाखवितो, जणू काही आपले दुसरे रूपच तेथे आहे. अशा प्रकारे सद्गुरू शिष्य तयार करतो. ओवी क्रमांक 14. जयाचेनी कृपा तुषारे, परतले अविद्येचे मोहिरे, परिणमे आपारे बोधामृते. अर्थात सद्गुरूच्या कृपासिंचनाने भौतिक विद्येचे आध्यात्मिक बोधामृतात रूपांतर होते. कमळाचे फूल भगवंत श्रींकडे गेले आणि त्यांना वंदन करून ते नम्रपणे म्हणाले की मी स्वच्छ निर्मळ पाण्यात वाढतो. माझा आकार आकर्षक आहे, माझा सुवास मंद मधुर आहे, माझा स्पर्श मुलायम आहे, माझी रंगसंगती विलोभनीय आहे, माझे शेपूट झुपकेदार आहे. यास्तव मला आपल्या पादचरणी पूजेचा अग्रमान मिळाला पाहिजे. भगवंत श्रींनी तत्क्षणी त्या फुलाला उचलले आणि चिखलात फेकून दिले. कमळाचे फूल भगवंत श्रींना म्हणाले की भगवंत श्री, मला तुमचा निर्णय शिरसावंदी आहे, तुम्हाला माझे नमन असो. काही महिन्यानंतर भगवंत श्री आकाशगमन करत असताना त्यांना वाऱ्याबरोबर मंद मधुर सुवास आला आणि त्यांचे लक्ष खाली चिखलाकडे गेले. त्यांनी तत्काळ ओळखले की आपण कमळाच्या फुलाला जेथे भिरकावून दिले होते तोच हा चिखल आहे. ते खाली आले आणि पाहतात तर कमळ स्वच्छ निर्मळ पाण्यात जसे वाढत सृजन करत होते तसेच ते चिखलातही वाढत सृजन करत आहे. भगवंत श्रींनी स्मितहास्य करत अन्य फुलांकडे पाहिले तर अन्य फुले म्हणाली की होय, कमळाच्या फुलाचाच आपल्या पाद्यपूजेचा अग्रमान मिळाला पाहिजे. आपल्याला भगवंत श्री जी परिस्थिती नैसर्गिकपणे नियतीकडून प्राप्त करून देतात त्यात आपल्याला सृजन करता मोठ्या आनंदाने आणि समाधानाने त्याची लीला अनुभवीत जीवन जगता आले पाहिजे. आपल्याला काय, केव्हा, कसे, किती द्यायचे आणि दिलेले काय, केव्हा, कसे, किती काढून घ्यायचे हे भगवंत श्रींना चांगले माहीत असते. त्याप्रमाणेच आपली नियती ठरवून दिलेली असते. निसर्ग याप्रमाणे आयोजन प्रयोजन करून आपल्याला परिस्थिती प्राप्त करून देत असतो. याचा आपल्या गतसंचिताशी संबंध असतो. जर आपण याला सहमती देऊन त्याप्रमाणे जीवन जगलो तर याच जन्मी आपले संपूर्ण संचित संपते आणि याच देही पुनर्जन्म होऊन आपण सायुज्यमुक्त म्हणून जीवन व्यतीत करतो. तथापि सर्वसाधारणपणे आपण आपल्याला जशी पाहिजे तशी परिस्थिती निर्माण करून आयुष्य जगू इच्छितो. यात भगवंत श्रींना अव्हेरणे असते. देह गतसंचितांना अनुकूल असा धारण केलेला असतो. त्यापेक्षा निराळे आचरण केले की त्याला देह साथ देऊ शकत नाही. यामुळे तो आजारी होतो, रोगाने ग्रासून जराजर्जर होतो. तसेच नियतीने नैसर्गिकपणे आपल्याला गतसंचिताप्रमाणे सोयी उपलब्ध करून दिलेल्या असतात. यात आपण बदल करू लागलो की त्यामुळे देहाला कष्ट, पीडा, त्रास, दुःख होते. कारण धारण करताना त्यासाठी तो अनुकूल असा तयार केलेला नसतो. यामुळे आपले मूलभूत कैवल्यानंदी असलेले जीवन फक्त दुःखाने भरभरून असह्य अशा पीडा यातना सहन करत जगले जाते. माऊली म्हणतात की येथेच आपल्याला सद्गुरू योग्य असा उपदेश करतो. त्याच्या कृपेचे सिंचन आपल्यावर होते. याचा अर्थ सद्गुरू आपल्याला हळुवारपणे, गोडीने, मायेने समजावून देतो. तो आपल्याला प्राप्त परिस्थिती जे आहे त्याचा स्वीकार करून जीवन जगायला शिकवितो. त्यासाठी तो त्याचा स्वतःचा आदर्श आपल्यापुढे ठेवतो. सद्गुरू सांगतो की जे भौतिक आयुष्य आहे ते मुळीच त्याग करण्यासारखे नाही.
यामधूनच जीवनाचा आनंद घेता येतो. भौतिक आयुष्य देहधर्मासाठी आहे आणि जीवन परमार्थासाठी आहे. हे या भवसागराचे 2 किनारे आहेत. यामधून योगधामी यात्रा करायची आहे. त्यासाठी भौतिक आणि आध्यात्मिक असे दोन्हीही किनारे सारखेच महत्त्वाचे आहेत. तरच ही यात्रा सुफळ संपूर्ण होईल. यास्तव भौतिकाचा दुस्वास करू नका, त्यागही करू नका. तसेच स्वीकार केल्याचा डांगोरा पिटू नका. तर जे जसे प्राप्त आहे तसे जीवन जगायला सुरुवात करून त्यामधून जास्तीत जास्त सृजन करायचा प्रयत्न करा. यश तुमचेच आहे, कारण अशांवर प्रत्यक्ष भगवंत श्रींचा वरदहस्त असतो. हरिओम.